श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्हाला मी वसंत पंचमी म्हणजे काय व वसंत पंचमी म्हणजे माता सरस्वतीचा हा दिवस असतो. सरस्वती माता म्हणजे विद्येची माता असते. येत्या 23 जानेवारी 2026 वार शुक्रवार या दिवशी आहे वसंत पंचमी. प्रत्येकाने घरामध्ये वसंत पंचमी हा दिवस साजरी करायचा आहे. त्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून देवी सरस्वतीची पूजा केली जाते. एवढेच नाही तर पिवळे फुले, पिवळे फळे, पिवळा तांदूळही देवी सरस्वतीला अर्पण केला जातो. कारण हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर वसंत पंचमी ही कामदेवांच्या पूजेसाठीही ओळखली जाते. या दिवशी प्रत्येक आईने आपल्या बाळांसाठी उपाय करायचा असतो. कारण सरस्वती माता विद्येची देवता असल्यामुळे आपल्या मुलांनी खूप पुढे जावे, शिक्षणात पुढे जावे, यशस्वी व्हावे यासाठी प्रत्येक आईने व वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते, त्यामुळे या दिवशी सरस्वती मातेची पूजा आपण करायची आहे. त्यासाठी नैवेद्य दाखवायचा आहे. जर प्रत्येक आईने हे कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. जर प्रत्येक आईने हे उपाय केले तर मुलाची त्याच्या आयुष्यात भरभरून प्रगती होते. त्यांना अपयश येत नाही. अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. या दिवशी माता सरस्वतीचा जन्म झाला आहे असं धार्मिक मान्यता आहे. वसंत पंचमीला माता सरस्वती पांढऱ्या कमळावर बसून हातात पुस्तक, वीणा व हार घेऊन विराजमान झाल्या होत्या. म्हणून या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. सरस्वती मातेच्या हातात पुस्तक असते, मोरपीस असतो, त्याचबरोबर वीणा देखील असतो. आता मोरपीस देखील विद्येचेच प्रतीक मानले गेलेले आहे. कारण आपण मुलांच्या स्टडी टेबल जवळ ठेवत असतो नेहमी. आणि विशेष म्हणजे माता सरस्वतीच्या हातात देखील मोरपीस असतात. हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे. आता आपल्याला या दिवशी लवकर उठून आंघोळ करून पिवळे वस्त्र घालायचे आहे. तुमच्या देवघरामध्ये मूर्ती असेल किंवा फोटो फ्रेम असेल किंवा सरस्वतीची रांगोळी असते, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्क्रीनला दाखवेल, साईडला असेल, याची देखील पूजा केली जाते. ही पूजा तुम्ही साध्या पद्धतीने करायची आहे. म्हणजेच या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून देवी सरस्वतीची पूजा केली जाते. संपूर्ण वातावरण पिवळ्या रंगात रंगून जाते. एवढेच नाही तर पिवळे फुले, पिवळे फळे, पिवळे तांदूळ देवी सरस्वतीला अर्पण करतात. का तर पिवळा रंग देवी सरस्वतीला खूप प्रिय आहे. म्हणून आपल्याला या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे. खरं तर पिवळा रंग जीवनात सकारात्मकता आणत असतो. सूर्याची किरणे देखील पिवळे असतात. आपल्या आयुष्यातील जो अंधार आहे तो जाऊन उजेड येण्यासाठी या किरणांची मदत होत असते. म्हणून पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो. जो आपण नैवेद्य दाखवणार आहे तो पण पिवळ्या कलरचाच हवा. म्हणजेच बेसनचा लाडू किंवा बुंदीचा पिवळा लाडू, अशा प्रकारे हा आपण वसंत पंचमीचा दिवस साजरा करणार आहोत. साध्या पद्धतीने आपण साजरा करायचा आहे. आता या दिवशी आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, गंगाजल टाकायचे आहे. खरं तर कोणत्याही शुभ दिवशी न विसरता गंगाजल पाण्यात टाकून अंघोळ करायची आहे. हे मी तुम्हाला अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. कोणताही शुभ दिवस असेल तर तुम्ही न चुकता आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचे आहेत. त्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातील जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या पाण्यात गंगाजल टाकून शुभ दिवशी अंघोळ करावी. आता आपल्याला वसंत पंचमीला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, चुका टाळायच्या आहेत, त्याचबरोबर वसंत पंचमीला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आवर्जून आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत, तर जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर कोणती चूक करायची नाही, कोणती करायची नाही आहे चूक, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे.
सर्वात पहिले सरस्वती मातेची पूजा करायची आहे. त्याचबरोबर अंघोळ केल्याशिवाय खाऊ पिऊ नका. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण अंघोळ केल्यानंतर पाणी प्यायचे आहे. त्याच्या अगोदर कोणतेही पाणी वगैरे काही घ्यायचे नाही. त्याचबरोबर या दिवशी झाडे तोडायची नाही. वसंत पंचमीला आपण पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला देवीला पिवळे फुले अर्पण करायची आहे, पिवळे फळे. अशा प्रकारे आपण देवीला पिवळ्या कलरचे वस्त्र असो, फुलं फळं हे अर्पण करायचे आहे आणि आपण स्वतःही पिवळे वस्त्र घालायचे आहेत. त्याचबरोबर चुकूनसुद्धा आपण या दिवशी काळे कपडे या दिवशी घालायचे नाहीत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. म्हणजेच या दिवशी आपण मांसाहार वगैरे, मद्यपान, व्यसन हे गोष्टी टाळायच्या आहेत. या दिवशी असे काही करायचे नाही. प्रत्येक शुभ दिवशी हा नियम पाळला गेलाच पाहिजे. हे मांसाहार वगैरे करायला नाही पाहिजे. या दिवशी चुकूनसुद्धा विद्येचा अपमान करायचा नाही. म्हणजेच काय, पाय मारणे, आपल्याला खूप राग आला आहे, पुस्तक वही असेल त्याच्यावर आपण कोणी राग काढतं, फाडतं, कोणी फेकून देतं, लाथ मारतं. या गोष्टी या दिवशी चुकूनसुद्धा करायच्या नाही. पुस्तकांना कधीही पाय मारू नका. तुम्ही घरात लहान मुले असतील त्यांना आधीपासूनच शिकवा की पुस्तकांना लाथ मारू नये. मारली तर लागली चुकून तर आपण त्याच्याशी पाया पडावे. आपल्या आयुष्यावर या गोष्टीचं काय होतं माहिती आहे का, खूप मोठा परिणाम होत असतो. काय होते, अभ्यासात प्रगती होत नाही. विद्या हीच खरं तर आपल्या खूप मोठी प्रॉपर्टी असते. या दिवशी कोणतेही वाईट शब्द बोलायचे नाही. त्याचबरोबर सरस्वती मंत्राचा जप करायचा आहे. कोणाचाही अपमान करायचा नाही. प्रत्येक घरात विद्यार्थी आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येक मुलाने या दिवशी सरस्वती देवीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपण अन्नदान करायचे आहेत, म्हणजेच दान करायचे आहे. तर यामध्ये दान कोणकोणते करायचे आहेत, तर तुम्ही पुस्तक दान करू शकताय. जे गरजू आहेत त्यांना पुस्तकांची गरज आहे, वही नाही, पेन नाही, ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही करू शकता. त्याचबरोबर अन्नदान करू शकताय. जे अभ्यासाचे साहित्य आहे ते दान करू शकताय. त्यानंतर देवी सरस्वतीला सर्वात अगोदर महत्त्वाचं गोड भात हा प्रसाद अर्पण करावा. सरस्वती देवीला गोड भात हा खूप आवडतो. वसंत पंचमीला मुलांच्या जिभेवर एक किंवा सरस्वती मंत्र लिहून त्याची बुद्धी तीक्ष्ण व्हावी आणि अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी त्यांच्या जिभेवर हा मंत्र किंवा लिहावे. म्हणजे सोन्याच्या काडीने किंवा आपल्या तुळशीची छोटी काडी घेऊन मधामध्ये बुडून जिभेवर लिहावे. किंवा तुम्ही सरस्वती मंत्र जसे की ओम ह्रीं श्री जिभेवर किंवा हे अक्षर तुम्ही जिभेवर लिहू शकताय. अशा प्रकारे आपण पंचमी हा सण साजरा करायचा आहे. आपण सरस्वतीची सकाळी पूजा वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर या दिवशी वाईट वगैरे काही बोलायचे नाही आहेत. त्याचबरोबर आपण पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. पिवळे फळ, पिवळे तांदूळ वगैरे आणि जो नैवेद्य दाखवायचा आहे तो पण पिवळ्या रंगाचाच दाखवायचा आहे. कारण सरस्वती देवीला पिवळा रंग खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे या दिवशी आपण चुकूनसुद्धा काळा वगैरे अशा कलरचा रंग घालायचा नाही आहे. पिवळा नसेलच तर तुम्ही पांढरासुद्धा कलरचा ड्रेस परिधान करू शकतायत. त्याचबरोबर या दिवशी जे दान करणार आहेत ते मनापासून दान करावे. असे दान केल्याने खूप काही पुण्य वगैरे भेटते. विद्यादान करू शकतात. जे साहित्य ज्यांना गरजू आहेत त्यांना हे दान करू शकतात. अशा प्रकारे जर सर्वांना माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा नवीन नोटिफिकेशनसाठी. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.